नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये काय खतरनाक वळण आलेलं आहे, जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। तर नंदिनीच्या हुशारीमुळे, तिच्या पुण्याईमुळे हार आता परत मिळणार आहे। आणि जेव्हा ती आता हार सगळ्यांना दाखवणार आहे, तेव्हा पुढे काय काय घडतं, जीवा काय काय करतो, सगळं बघूया। खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे शेवटपर्यंत पहा। तर आपण पाहिलं की नंदिनी आता त्या वेदांतला म्हणजे त्या NRI माणसाला भेटण्यासाठी कॅफे दक्षमध्ये आलेली असते। पण त्या वेदांतने सरळ नंदिनीला सांगून टाकलेलं असतं की मी काय माझ्या आईचा हार देऊ शकत नाही, प्लीज तुम्ही इकडून जाऊ शकता। आणि तेवढ्यातच त्याचे आई वडील येतात। पण बघा ना प्रेक्षकांनो, खूपच मोठा योगायोग ठरतो। वेदांचे आई वडील असतात ते नंदिनीच्या ओळखीचे असतात। DP सन अँड इंडस्ट्रीजचे मालक आणि मालकीन पटवर्धन काका आणि काकी असतात ते। आणि त्यांचं जे काही नियमित डोनेशन असतं ते आनंद निवाससाठी येतच असतं। मालिकेच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं होतं प्रेक्षकांनो की पार्थचा कसा गैरसमज झालेला असतो की हे कोणतं तरी गरीब जोडपं आहे म्हणून त्याने पैशाची मदत केलेली असते। पण नंतर त्याला नंदिनीकडून कळालेलं असतं की हे DP सन्सचे मालक आहेत दिग्विजय पटवर्धन आणि त्यांची बायको मंगला पटवर्धन। पटवर्धन काका काकी नंदिनीला पाहतात आणि जोरातच ओरडतात, नंदिनी तू इथे, आणि असं म्हणतच ते आता आतमध्ये येतात। त्या दोघांना काहीच समजायला मार्ग नसतो की नंदिनी वेदांतला कशी काय ओळखते। पटवर्धन काकी बोलते, नंदिनी तू आमच्या वेदांतला ओळखतेस, बरं झालं तुम्हा दोघांची आधीच भेट झाली, नाही म्हणजे तसंही मला तुम्हा दोघांची भेट करूनच द्यायची होती। वेदांत तुला माहिती आहे का, नंदिनीच्या आनंद निवासला आपलं खूप डोनेशन जातं। खरंच नंदिनी मला माझ्या मुलीप्रमाणेच आहे। तू जेव्हा इथे नव्हतास ना तेव्हा ती माझी खूप काळजी घ्यायची। मला आणि तुझ्या बाबांना काय हवंय काय नकोय ते का मुलीप्रमाणे बघायची रे। पण मला कळत नाहीये तुम्ही इथे कसं काय भेटताय। तेव्हा वेदांत बोलतो, आई अगं या नंदिनीला तुझा हार हवाय जो की मी तुला बड्डेला गिफ्ट केला होता। आणि हे ऐकून तर काका काकूंना खूप मोठा धक्का बसलेला असतो। ते दोघेही नंदिनीकडे बघत असतात आणि नंदिनी सुद्धा त्या दोघांकडे बघत असते। नंदिनीचं संपूर्ण लक्ष त्या हाराकडेच असतं। काकू बोलतात, नंदिनी हा हार का। नंदिनी त्या हाराकडे बघू लागते। हाराकडे बघितल्यावर तिला आजींची आठवण येते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात। काकू बोलतात, नंदिनी काय झालं, तू का रडतेस, रडू नकोस बरं मला एक सांग, नक्की घडलंय तरी काय, तुला का रडू येतंय। तेव्हा वेदांत बोलतो, सांगितलं नाही, हा हार नंदिनीला हवाय। तेव्हा काकू बोलतात, नक्कीच यामागे काहीतरी कारण असणार आहे। नंदिनी खूप चांगली मुलगी आहे, गेले 4 वर्ष आम्ही तिला चांगलंच ओळखतोय। जेव्हा तू इथे नसायचंस ना वेदांत, तेव्हा आम्हाला फार एकटं फील व्हायचं। तेव्हा आम्ही नंदिनीच्या आनंद निवासमध्ये जायचो। तिथे गेल्यावर आम्हाला खूप छान वाटायचं, आमचं मन रमायचं। आणि आमच्यासारखे कितीतरी मित्रमैत्रिणी आम्हाला तिथे मिळाली, जीवाभावाची माणसं मिळाली। आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, नंदिनीने सगळ्या माणसांवरती निस्वार्थपणे प्रेम केलंय। आणि आता तिला हा हार हवाय, यामागे 100% काहीतरी ठोस कारण असणार आहे, त्याशिवाय ती असा हार मागणार नाही। नंदिनी सांग बरं का रडतेस तू। आणि अशा प्रकारे आता ती नंदिनीला जा विचारू लागते। आणि मग काय, नंदिनी आता घडलेला सगळा प्रकार भडाभडा सांगून मोकळी होते। आणि हे सगळं ऐकून मात्र काकू जोरजोरात हसू लागते। नंदिनी वेदांतला कोणाला काहीच कळत नसतं की ती का बरं हसते। तेव्हा काकू बोलते, नंदिनी अगं एवढ्याशा गोष्टीवर रडतेस, हा घे हार, मला हा हार नकोय। तेव्हा वेदांत बोलतो, आई अगं हे काय करतेस तू, अगं इतक्या प्रेमाने मी तुला तुझ्या बड्डेला हा हार दिला होता आणि तू नाकारतेस आणि या नंदिनीला देतेस। तेव्हा काकू बोलते, अरे वेदांत तुला माहित नाहीये, या नंदिनीने इतर लोकांसाठी खूप काही केलंय आणि तिच्यासाठी इतका त्याग मी नक्कीच करू शकते। आणि जसं तिने सांगितलं, या हाराशी तिच्या घरातल्या सगळ्या लोकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत। आणि हा हार तिने का विकला, आनंद निवास वाचवण्यासाठी। अरे आनंद निवास म्हणजे आपलं दुसरं घर, आमचा आनंद निवास वाचवण्यासाठी हा हार काय, अशा 100 हारांचा त्याग करायला मी तयार आहे। असे 100 हार मी नंदिनीसाठी, आमच्या आनंद निवासाठी कुर्बान करू शकते। मग हे तर काहीच नाही। तेव्हा वेदांत बोलतो, आई अगं तुला का कळत नाहीये, हा हार मी तुझ्या बड्डेला गिफ्ट म्हणून दिला होता। तेव्हा आजी बोलते, वेदू अरे एका दिवसात तू हाराशी इतका कनेक्ट झालास, कारण हा हार तुझ्या आईला तू दिला होतास। मग विचार कर, नंदिनीची घरची लोक या हाराशी किती कनेक्टेड असतील, कारण त्यांच्या स्वर्गवासी आजीची ही शेवटची आठवण आहे। आय होप यू अंडरस्टँड। आणि आता मात्र वेदांतला सुद्धा कळून चुकलेला असतो। तो बोलतो, ठीक आहे, जशी तुझी इच्छा, तुझी काही हरकत नाही ना, ठीक आहे। आणि मग काय, पटवर्धन आजी एका क्षणाचा सुद्धा विलंब करत नाहीत, त्या लगेच त्यांच्या गळ्यातून तो हार काढतात आणि नंदिनीला देऊ लागतात। नंदिनी बाळा अजिबात तू काळजी करू नकोस, हा हार आजपासून तुझा, असं म्हणतच ती सरळ हार काढते आणि नंदिनीच्या हातावरती ठेवते। आणि ते पाहून नंदिनीला इतका आनंद झालेला असतो की तिचा आनंद गगनात मावत नसतो। ती आता काकूंना घट्ट अशी मिठी मारते आणि बोलते, काकू तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट केली आहे।
आणि हा हार देऊन तुम्ही माझ्यावरती जे उपकार केलेत ना, त्याची परतफेड तर या जन्मात तर मी काही करू शकत नाही. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, या हाराच्या बदल्यात मी तुम्हाला सेम टू सेम असा हार नक्कीच देईन. तेव्हा काकू बोलते, अगं नंदिनी, एवढी फॉर्मॅलिटी करण्याची काही गरज नाही आहे. अगं तू हार नाही दिलास ना तरी देखील चालेल. तुझी पुण्य इतकी मोठी आहे ना, त्यासमोर हा हार काहीच नाही. असं म्हणतच ती नंदिनीचं कौतुक करू लागते. तेवढंतच नंदिनी बोलते, काकू 1 मिनिट थांबा. असं म्हणतच ती काउंटरवरती जाते, केक घेऊन येते आणि बोलते, काकू चला, या निमित्ताने तुमचा बड्डे आपण पुन्हा एकदा सेलिब्रेट करूया. आणि अशा प्रकारे सगळेच आता बड्डे सेलिब्रेट करतात. आणि जाता जाता नंदिनी आता त्यांना वचन देऊन जाते की मी पुढच्या 1 महिन्यात तुम्हाला तुमचा हा हार सेम टू सेम असा हार परत करेन. सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी आता नंदिनी तो हार घेऊन घरी आलेली असते. ती जाम खुश असते आणि बोलते, जीवा हे घ्या, मला तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचंय. असं म्हणत असती आजींचा हार बाहेर काढते आणि जीवाला देते. ती जीवाला डोळे मिटायला सांगते आणि हात पुढे करायला सांगते. जीवा आता डोळे मिटतो, हात पुढे करतो. आणि जेव्हा आता त्याला कळतं की आजींचा हार चक्क नंदिनी परत घेऊन आली आहे, त्याचा आनंद गगनात मावत नसतो. त्याला काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. जीवा तो तर हार बघून टनाटन उड्या मारू लागतो आणि बोलतो, नंदिनी अगं हा हार तुझ्याकडे कसा काय आला? मी स्वप्न तर बघत नाहीये ना? मानिनीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. ती बोलते, नंदिनी अगं होय ग, जीवा अगदी बरोबर बोलतोय. हा तर आईंचाच हार आहे, अगदी हुबेहूब हार आहे. हा हार तोच आहे, मी विसरू शकत नाही. पण आम्हाला एक गोष्ट कळत नाहीये, हा हार तुला कुठून मिळाला? हा चमत्कार कसा घडला नंदिनी? सगळ्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो प्रेक्षकांना. तेव्हा त्या नंदिनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगते की कशी ती वेदांतला कॅफेत भेटायला गेली होती आणि कसे पटवर्धन काका त्याचे आई वडील निघाले ते. आणि अशा प्रकारे कॅफेमध्ये जे काही घडलं होतं ते सगळं ते घरच्यांना सांगते. पण प्रेक्षकांना इथे विक्रम, पार्थ आणि काव्या मात्र नसतात. काव्याची परीक्षा असते, त्यामुळे ती परीक्षा देण्यासाठी निघून गेलेली असते आणि अजून ती घरी आलेली नसते. आणि विक्रमसुद्धा ऑफिसमध्येच असतो, त्यामुळे अजून या हाराबद्दल कोणालाच माहीत नसतं. जीवाला तर इतका आनंद झालेला असतो, तो कसलीच काळजी करत नाही आणि चक्क नंदिनीला उचलून घेतो आणि गरागरा फिरवू लागतो. नंदिनी बोलते, अहो हे काय करताय तुम्ही, मला खाली ठेवा. तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी अगं मला थांबू नकोस. आज तू माझ्यासाठी जे काही केलंयस ना, त्याची परतफेड मी खरंच करू शकत नाही. आय एम सो हॅप्पी. असं म्हणत असतो आता नंदिनीला गरागरा फिरवू लागतो. व स्वात्या, रम्या या दोघींना सुद्धा इतका आनंद झालेला नसतो, पण आता दिखावा करण्यासाठी त्या सुद्धा टाळ्या वाजू लागतात. मानिनी बोलते, जीवा तू आता अजिबात काळजी करू नकोस. हे जेव्हा तुझ्या बाबांना कळेल की नंदिनी त्यांच्या आईचा हार परत घेऊन आली आहे बघ, त्यांचा नंदिनीवरचा आणि तुझ्यावरचा राग रुसवा एका क्षणात निघून जाईल, एका क्षणात नाहीसा होईल. तेव्हा जीवा बोलतो, आई खरं बोलतेस तू? तेव्हा मानिनी बोलते, हो, आता जेव्हा बाबा येतील ना तेव्हा तुझ्या डोळ्यांनी बघ. आणि नंदिनी तुझं जेवढं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. आज तू अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहेस. जीवा जेव्हा तुझे बाबा हे हार बघणार आहेत ना, त्यांना 440चा झटकाच बसणार आहे, पण तो आनंदाचा. आणि अशा प्रकारे घरामध्ये खूपच आनंदाचं वातावरण झालेलं असतं. मानिनी बोलते, नंदिनी जीवा जा पटकन देवासमोर तो हार ठेवा आणि देवाला काहीतरी गोडाधोडाचं सुद्धा दाखवा. तेव्हा त्या दोघेही तो हार देवासमोर ठेवतात आणि देवाचे आभार मानतात. जीवाच्या चेहऱ्यावरती जुनं हसू परत आलेलं बघून नंदिनीला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणत असते, खरंच जीवा, आज मला खरंच असं वाटतंय की मी जे काही केलं ते सार्थकी लागलं. तुमच्या चेहऱ्यावरचं गोड हसू बघून मला खूप आनंद झालाय. आणि आता तुम्ही मला शब्द द्या, हे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेही जाता कामा नये, कळलं ना? तेव्हा जीवा बोलतो, नंदिनी अगं तुझ्यासारखी जर बायको असेल तर माझं हसू जाईल का? ते कधीच जाणार नाही, कायम असं टवटवीत राहील. आणि हे जे काही जुनं हसू परत आलंय ना ते फक्त तुझ्यामुळे. पण जेव्हा हे सत्य विक्रम, पार्थ आणि काव्याला कळेल, विक्रम त्या दोघांना माफ करेल का? हे सगळं बघणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे.